तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे सध्या 2 एलिमिनेशन गेल्या आठवड्यात झालेले आहेत आणि ह्या आठवड्यात नॉमिनेशन पार पडलेलं आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे नॉमिनेट झालेले कंटेस्टंट आहेत त्यांचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स काय येत आहेत. असेच वोटिंग ट्रेंड्स राहिले तर सध्याच्या घडीला डेंजर झोन कोणावर आहे, कोण आहे डेंजर झोनमध्ये? तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, शेवटच्याच पोझिशन म्हणजेच नंबर 9वर आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे ही एक अप्रतिम गायक आहे आणि ती एकदम साधी आहे आणि ती अशी साधी माणसं बिग बॉसमध्ये चालत नाहीत असा विषय आहे. त्याच्यामुळे ती नंबर 9वर राहिलेली आहे. करण गेल्यामुळे ती आणि वीक दिसत आहे. तर तिच्या फॅन्सला तिला वोट करण्याची गरज आहे. ती सध्या लास्ट नंबरवर आहे. तर मित्रांनो, नंबर 8वर आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या राकेशच्या शॅडोमध्ये खेळताना दिसत आहेत. सध्या त्या थोडा दिसायला लागल्यात, पण त्या जे काय दिसत आहेत ते त्यांचा ग्रुप जो बनला आहे त्रिकुट आणि त्याच्यात तो छोटासा प्रभू यांचा जो ग्रुप बनला आहे याच्यात ते साईड कॅरेक्टर दिसत आहेत. तर त्यांना पण त्यांचा गेम इम्प्रूव्ह करण्याची गरज मला दिसते. तर मित्रांनो, नंबर 7वर आहे प्रभू आणि दीपाली सय्यद यांच्यामध्ये एकदम छोटासा फरक आहे. ते कधी पण दीपाली सय्यद याला क्रॉस करू शकतात आणि ह्याला एकदम पाठी ढकलू शकतात. प्रभू ह्या सीझनचा सूरज बनण्याचा प्रयत्न करतोय, पण सूरज खरा होता आणि हा नाटक करतो हे लोकांना समजतंय. सध्या तरी नंबर 7वर आहे प्रभू. नंबर 6वर आहे अनुश्री माने. अनुश्री माने ही जी पहिल्या 2 आठवड्यामध्ये लोकांना अजिबात आवडत नव्हती, पण आता तिचा गेममध्ये इन्व्हॉल्वमेंट लोकांना दिसते आणि ती खूप चांगल्या प्रकारे खेळते हे पण दिसतंय. जरी ती निगेटिव्ह ग्रुपमध्ये असली तरी पण तिचा जो गेममध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ती बघून लोक तिला वोट करतायत आणि ती आहे नंबर 6वर. नंबर 5वर आहेत रुचिता जामदार. रुचिता जामदार ज्यांना गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर जागा नव्हती, त्या रुचिता जामदार लँग्वेजवर कंट्रोल केलं जर हिने तर ही खूप चांगल्या प्रकारे मुद्दे उठवताना लोकांना दिसते आणि सध्या ती ज्या प्रकारे प्रभूला एक्सपोज करते ते बघायला लोकांना आवडते आणि त्याचमुळे हिला वोटिंग होतंय. नंबर 4वर आहेत सागर कारंडे. सागर कारंडे हे नंबर 4वर असण्याचं कारण म्हणजे त्यांची आधीच असलेली महाराष्ट्रातली ऑडियन्स. ते एक महाराष्ट्रातला नोन फेस आहेत आणि त्यांची कॉमेडी बघायला सर्वांनाच आवडते आणि ते ज्या प्रकारे राखीला एक्सपोज करतायत ते पण लोकांना बघायला खूप आवडतंय. त्याच्यामुळे त्यांना पण चांगली वोटिंग होते. ते आहेत नंबर 4वर. तर नंबर 3वर आहेत सचिन कुमावत. सचिन कुमावत यांनी आपला गेम पण इम्प्रूव्ह केला आणि लोकांचा त्यांना बाहेरून खतरनाक सपोर्ट दिसतोय. त्यांना खूप जास्त वोटिंग होते आणि ते नंबर 3वर आहेत. जे त्यांना समजत होते की हे बॉटममध्ये असतील यांना खूप चांगली वोटिंग होते आणि ते नंबर 3वर आहेत. मित्रांनो, नंबर 2वर कोण आहे? नंबर 2वर आहे राकेश बापट. राकेश वर्सेस विशाल हेच या सीझनचा माझ्या मते केंद्रबिंदू मला दिसतोय आणि राकेश बापट हा एक साईडने चाललाय आणि दुसऱ्या साईडने टोळी घेऊन विशाल चाललाय. तर मित्रांनो, राकेशला चांगली वोटिंग होते तरी पण राकेश 2 नंबरवर राहिलाय. तर 1 नंबरवर कोण असेल? तर मित्रांनो, 1 नंबरवर राज्य करतोय रोशन भजनकर. रोशन भजनकरला ज्या प्रकारे महाराष्ट्रातून सपोर्ट मिळतोय तसा सपोर्ट बाकीच्या घरातल्या कोणालाच मिळत नाहीये. कारण रोशनला जी वोटिंग होते त्याच्या 50% म्हणजे अर्धी वोटिंग रोशनला होते आणि अर्धी वोटिंग बाकीच्यांना होते. अशा प्रकारचा फरक दिसतोय. रोशन लीड करतोय 1 नंबरवर. तर मित्रांनो, हे होते ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. तर ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स असे आहेत. तर मित्रांनो, डेंजर झोन कुणावर असेल? डेंजर झोनचं जर म्हणाल, जरी वोटिंग सचिन कुमावत यांना जास्त असलं तरी बिग बॉस त्यांना डेंजर झोनमध्ये ठेवू शकतात. त्यांच्यासोबत वोटिंगनुसार मला प्राजक्ता शुक्रे आणि दीपाली सय्यद या डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. अशाच बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या पॉप्युलरिटी पोल्स, वोटिंग ट्रेंड्स आणि कोण गेले घराबाहेर अशा सर्व अपडेट्ससाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.